2च्या मध्ये धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रकार आडव्या आटने खेळण्याचा प्रयत्न होता. सद्गुरू दाबेळ संघ कर्णधार या कृपया आपल्या या ठिकाणी हेतूचे सन्मान केला जाईल. सद्गुरू दाबेळ. ऋषिकेशचा पुढील चेंडू गगनाखाली क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र कुठलीही चूक नाही. 2 क्षेत्ररक्षक आले परंतु झेल टिपला हे महत्वाचं होतं. परतावा लागेल संकेतला बॅक टू प्रवीण आणि संधी मिळते या ठिकाणी डीजेला. सुंदरसा चेंडू ठेवला. ऋषियाची सुंदरशी गोलंदाजी आपण पाहतोय. स्वतः कर्णधार संघाचा शॉर्ट पिच चेंडू ठेवला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला. त्या ठिकाणी प्रतीक होता. कोणतीही चूक केली नाही. अमोलने सुद्धा बॅकअप दिलं होतं मागून. थोडीशी गडबड झाली असते क्षेत्ररक्षणामध्ये परंतु शेवटपर्यंत नजर ठेवली आणि सुंदरसा चेंडू झेल टिपला आणि परतावा लागला. एक मोठ्या बॅट्समनला मोठ्या जाळ्यामध्ये फसवला. संकेत वादळी खेळी करणारा बॅट्समन मात्र तंबूत परतला. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार ऋषिकेश येतोय संघाकडून. महत्वपूर्ण जबाबदारी खांद्यावरती घेऊन लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय. सुजल. पुढील चेंडू ऋषियाचा सुजलसाठी. पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सन्मान्य संजयजी भागणे कुठे असतील आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजकडे संपर्क करा. संजयजी भागणे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केल्याने समजला. चेंडू जाऊन विसरला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. आपल्यातून गोलंदाजी ऋषिकेश स्वतः कर्णधार संघाची धुरा सांभाळण्यासाठी पहिलं षटक प्रगतीवरती असताना आता जे आपल्या या स्पर्धेसाठी एकनाथ हलचिलकर गुहागर यांची इथं उपस्थिती लाभली आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. एकनाथजी हलचिलकर साहेब. पंचांचा इशारा येतोय वाईड. पाहूया तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांकडे दाद मागायची नाहीये आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. पाहूया व्हाईट साठी रिव्ह्यू नो आणि व्हाईट साठी तुम्हाला एक रिव्ह्यू असणार आहे. जर का तुमचा रिव्ह्यू तुमच्या बाजूने लागला तर नक्कीच तो कंटिन्यू असणार आहे. संघाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. पाहूया आता या आपल्या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभली असे एकनाथजी यांचा सत्कार करतील आमच्या नवयुग लिजेंड संघाचे माजी कर्णधार संतोषजी उके. चेंडू वाईड असेल त्यामुळे रिव्ह्यू लॉस झालाय. मी संतोषजी उके यांना विनंती करतो की आपण एकनाथजी यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी यायचं. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. परंतु पंच मात्र इथे कुठलाही जोखीम उचलत नाही. सुंदर चेंडू होता. अफलातून चेंडू. उलटा चेंडूला फायदा उचलला. त्याने क्षेत्ररक्षक आहे. उलट्या बाजूला धावायचं आहे. सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुशांत चेंडू खाली आला. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 3 धावा कंप्लीट. सॉरी थँक्यू. 3 धावा कंप्लीट. एकंदरीत 3च्या मदतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीवर असताना धावा होत आहेत 6. सुंदरसा चालू असलेला सामना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या क्षेत्ररक्षक आहे. भरत होता त्या ठिकाणी. 1 धावा कंप्लीट केली आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. दाबेळ संघ सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ आपल्या हेतूचे सन्मान केला जाईल. कृपया सन्मान चिन्ह आणि मायेची शाळ देऊन आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल.
मी विनंती करतो आपल्याला की लगेचच या सन्मानासाठी प्लीज दाबेळ संघ, सद्गुरू दाबेळ संघ. सुंदरसं पॉवरप्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपलं ऋषी यांचं. आणि एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 7 धावा. आपल्यातून षटक राहिलं आतापर्यंत ऋषी यांचं. मी माननीय श्री गणपतजी लोंढे साहेब यांना विनंती करतो की आपण सद्गुरू क्रिकेट संघाचा यथोचित सन्मान करायचा आहे. आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. गोलंदाजी मार्फत दुसरा गोलंदाज राकेश. सिद्धेश स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईकला साहिल, सॉरी सुजल. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, स्वतःच्या चेंडूवरती जाऊन फील्ड केला तो, पण निधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली. संत तुकाराम महाराजांनी म्हणतात की निंदकाचं घर असावे शेजारी. मित्रांनो, जोपर्यंत तुमच्यावरती कोणी निंदा करत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल दिसत नाही. पाहिला गेला तर सुरेख चेंडू होता राकेश यांचा. सुंदर चेंडू, वाडकर लेवलचा चेंडू, पण सुंदर असं त्या ठिकाणी दाद दिली आहे. क्षेत्ररक्षक सुशांत चेंडू खाली होता, परतावा लागेल सिद्धेशला. बॅक टू प्रवेल, संधी असेल डीजेला. डीजे चेंज नका करू प्लीज, टाकून घ्या चेंडू. एवढा वेळ नका घेऊ राकेश प्लीज. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करताना आपण पाहतोय. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. या ठिकाणी एवढा वाईट प्रयास केला परंतु प्रयत्नात सुंदर यश येत आहे. मित्रांनो, रतन टाटा यांनी सांगितलं एक सुंदरसं वाक्य, सोबत किती लोक असू द्यात शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा. इथे पाहिला तर थोडस अडचणीत सापडलाय संघ. बॅटने तेवढ्या धावा येत नाहीयेत. सुंदरशी रणनीती संघर्ष संघाची मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं पहिलं. त्याला सजेशी कामगिरी करतायत गोलंदाज. पुढे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले 3. जेव्हा 3 क्षेत्ररक्षक येतात तेव्हा नक्कीच गडबड होते. हा क्रिकेटचा नियमच आहे. पाहायला गेला तर त्या ठिकाणी रनआउटचा खतरा होऊ शकतो का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. त्या ठिकाणी मोठी डाईज लावण्याचा प्रयत्न होता पण तोपर्यंत मात्र 3 धावा कंप्लीट केल्या. याचबरोबर आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभली असे सुरेशजी चव्हाण साहेब यांचा सुद्धा आम्ही यथोचित सन्मान घेत आहोत. तरी मी आपल्या या मंडळ नयोग क्रिकेट संघाचे संचालक प्रमुख श्री अनिलजी मांजरेकर साहेब यांना विनंती करतो की आपण सुरेशजी चव्हाण यांचा यथोचित सन्मान करायचा. सुंदर षटक आतापर्यंत राकेश यांचं. पुन्हा एकदा स्ट्राईकला आला सुजल. सुजलच्या बॅट मधून तेवढीशी सुंदरशी कामगिरी आपण पाहिली नाहीये. का संतान सावधगिरीने चालू असलेला सामना आपण पाहतोय. तेवढ्याच सुंदरशी बॅट त्याची तळपली नाहीये. पाहिला गेला तर सुंदरशी रणनीती ठेवली आहे आपल्या संघासाठी. वन डाऊनचा प्लेअर, लेफ्ट हँड बॅट्समन. म्हणजे जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड बॅट्समन संघामध्ये असतो तो एक खत्री प्लेअर म्हणून मानला जातो. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अफलातून चेंडू म्हणावं लागेल.
आयुष्यात मित्रांनो जर यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाही तर नशिबाला सुद्धा दोष देण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नसतो. पाहिला गेला तर सुजलची कामगिरी खराब राहिली आहे. एकंदरीत वारंवार डॉट चेंडू होतात मित्रांनो. एकेरी दुकेरी धावायला तेवढंच महत्व आहे जेवढं तुमच्या षटकार चौकाराला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला. वारंवार बीट होतोय. कधी दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि स्थिरावलेली विसावलेली मंदावलेली धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा. यानंतर मी पुढील सन्मानाकडे जातो. या नवयुग क्रिकेट चॅम्पियनशिप साठी ज्यांची उपस्थिती लाभली आणि आपल्या गावावरून ज्यांनी ते या चषकासाठी उपस्थित झाले असे शांतारामजी चव्हाण साहेब, मी आमच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री राजेशजी लोंढे साहेब यांना विनंती करतो की श्री शांतारामजी चव्हाण साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. राजेशजी लोंढे साहेब. गोलंदाजी मार्क करत एक नवीन गोलंदाज अमोल येईल. स्ट्राईकला मात्र सचिन. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदल करतोय. पाहिलं तर सुशांतची गोलंदाजी आली नाहीये आज. सुंदर पंच केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रतीक आहे. क्षेत्ररक्षण बनावं लागेल का दर्शक. शेवटपर्यंत जाऊन चेंडू अडवला तोपर्यंत मात्र 3 धावा कंप्लीट केला. वावा करावा लागेल क्षेत्ररक्षण आणि 4 धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मित्रांनो. जेवढं प्रयत्न सीमारेषेवरती केलं होतं तेवढाच गच्चाळ थ्रो राहिला, परंतु एकाचं रूपांतर 2 मध्ये नव्हे तर 4 धावा कंप्लीट केला तोपर्यंत. इथून तुम्हाला धावसंख्या उभी करावी लागेल. जर का सुंदरशी धावसंख्या उभी करायची असेल तर शेवटचे 5 चेंडू ते मोठ्या फटक्यांची आत्ताशेबाजी आपल्याला करावी लागेल. बिल गेट्स मित्रांनो म्हणतात पुढील चेंडू अमोल यांचं. बॅटनी काढा घेते. नो मॅन लुक. चेंडू चाललाय सीमा रेषेपर्यंत. मनोज त्या ठिकाणी होता. थोडीशी गडबड चालली. चेंडू चाललाय सीमा रेषे पार. येतोय चौकार. डीजे त्या ठिकाणी चेंडूपेक्षा जास्त स्पीड मला वाटते मनोजचा होता. चेंडूला चकमा दिला मनोजने की मनोजला चेंडूने चकमा दिला काही समजलं नाही. चेंडू मागच्या बाजूला. 4 धावा नक्कीच प्राप्त झाल्या आपल्या खात्यामध्ये. सुंदर चेंडू सुरेख चेंडू. इथून मात्र कमबॅक करावे लागेल. पाहायला गेलं षटकार चौकार बॅटमधून आले नाहीयेत. एकंदरीत धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावांवरती स्थिरावलेली. अमोलचं सुद्धा सुंदरसं षटक म्हणावं लागेल हे. पहिल्या 2 गोलंदाजाने सुंदरशी कामगिरी केली. त्याचं प्रत्युत्तर अमोल सुद्धा या ठिकाणी दाखवतोय. आता मात्र खराब चेंडू. पंचांना वाईट घोषित केला. नक्कीच आवांतर असतो. नक्कीच 1 ने भर घालेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये. जाऊन पोहोचते 19 धावांवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा सचिन साठी. सुंदर चेंडू. इथे मात्र सुंदर चेंडू. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवले कारण हेस्टनच्या मागे मात्र प्रदीप आहे. कैलासवासी योगेश बागणे यांना आपण नक्कीच मिस करू. कारण पाहिला गेला एक तगडा प्लेअर आपल्यातून अचानक निघून गेला. त्याचा संघ मात्र या ठिकाणी दाखल आहे. सुंदरशी रणनीती आखतोय. आपल्या जिंकण्याचं स्वप्न मात्र प्राणपणाला लावून खेळतायत. सुंदर चेंडू. पॉइंटच्या दिशेने पंच केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा नक्कीच कंप्लीट केली आणि एका धावावरती आता समाधान मानावं लागेल.
पुन्हा एकदा स्ट्राईकला सुजलच्या बॅट मधून तेवढ्याशा धावा आल्या नाहीयेत. पाहिलं गेलं तर संत खेळी राहिले सुजल यांची. ते संघर्ष करावा लागतोय धावा जोडण्यासाठी. सुंदर षटक आतापर्यंत अमोल यांचं. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला. चोरटी धावा मात्र नक्कीच मिळाली आणि एका धावावरती फक्त समाधान मानावं लागेल. रनआउटचा खतरा आणि परतावा लागेल बॅक टू प्रवेलियन. याच्यानंतर आपण सामना पाहणार आहोत सह्याद्री उनवरे वर्सेस DK रायडर्स पोपलवणे संघ. सह्याद्री उनवरे आणि DK रायडर्स पोपलवणे दोन्ही संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल. चला लगेचच नाणेफेकीसाठी या. सह्याद्री उनवरे आणि DK रायडर्स पोपलवणे संघ. यानंतर पुढील सन्मानासाठी मी विनंती करतो आपल्या ग्रामविकास मंडळा मुंबई मंडळाचे सदस्य श्री काशीनाथजी लोंढे साहेब यांचा सत्कार करतील आमच्या नवी क्रिकेट संघाचे सहसचिव कुमार सचिनजी मळेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण श्री काशीनाथजी लोंढे साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा. सन्मान घ्या. अठरा चेंडू आणि 21 धावांची गरज. यानंतर पुढील सन्मानासाठी मी आमंत्रित करतो श्री गणपतजी लोंढे साहेब यांचा पुढील सन्मान करतील आमच्या नवी क्रिकेट संघाचे संघप्रमुख श्री नरेंद्रजी मांजरेकर साहेब. मी नरेंद्रजी मांजरेकर साहेब यांना विनंती करतो की आपण श्री गणपतजी लोंढे साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा. आपली या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सह्याद्री क्रिकेट संघ आणि DK रायडर्स पोपलवणे आपल्याला शेवटचा कॉल असेल, नाहीतर आपला सरळ सामना उचलून शेवटला खेळला जाईल. मागे चला स्टॉच बॉक्स मध्ये चला. सह्याद्री उडवरे आणि DK रायडर्स पोपलवणे. सह्याद्री उडवरे संघाचा कर्णधार सह्याद्री क्रिकेट संघाचा कर्णधार. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. 21 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू 21 धावांचं समीकरण. पाहूया सामन्याचं गणित. कर्णधार नाहीये का अक्षय? तू ये ना. चला 5 मिनिटं वेळ लागणार आहे. चला या ठिकाणी रोहित दाखल झालाय. नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा आणि त्या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचं आहे. सह्याद्री उडवरे आणि DK रायडर्स पोपलवणे संघ यांच्यामध्ये होणारी आपण लढत पाहणार आहोत. याच्यानंतरची मी दोन्ही संघ कर्णधारांनी विनंती करतो की नाणेफेक कक्षामध्ये या. दाखल व्हा संघावरती नाणेफेक कक्षामध्ये. सन्माननीय गणपतजी लोंढे यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. गणपतजी लोंढे यांना विनंती करतो की आता होणाऱ्या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय सह्याद्री आणि DK रायडर्स पोपलवणे यांच्यामध्ये. गोलंदाज मार्फत पहिला गोलंदाज आपण पाहू. गोलंदाज मार्फत आदित्य. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला राकेश आणि नॉन स्ट्राईकला प्रदीप ही सलामीची जोडी आपण पाहतोय.
गिलबेट्स म्हणतात मित्रांनो, जेवढे एकट्याने संघर्ष कराल तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची डाल स्वतः बना आणि स्वतःच्या हिमतीवर साम्राज्य उभं करा. कोण टॉस कोण जिंकला? आदित्य. टॉस हो जिंकला. हे रोहित टॉस कोण जिंकला? रोहित टॉस डीके. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, इथे पाठवून दिलं फाईन लेगला. सीमा रेषे पार येतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा चौकार, संधी असेल टीजेला. कोणाला सामना आपण पाहणार आहोत. सह्याद्री उनवरे आणि डीके रायडर्स पोपळवणे. डीके रायडर्सने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केले सह्याद्री क्रिकेट संघाला बॅटिंगसाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा राकेश साठी. सुंदर चेंडू. कलायूंचा उपयोग केला, पण क्षेत्ररक्षक चेंडूवरती बघतच राहिला. पाहायचं होतं तर पाहिलं होतं तर लगेच झेल टिपायचा होता. शेवटपर्यंत नजर ठेवली. झेल निसटला. जीवदान मिळते तर बॅट्समनला राकेशला. तोपर्यंत 2 धाव मात्र नक्कीच कंप्लीट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. नक्कीच जर का झेल झाला असता नवीन बॅट्समनला त्या ठिकाणी तंबूचा रस्ता मिळाला असता. नवीन बॅट्समन पाहायला मिळाला असता अजून एक. सुंदरशी गोलंदाजी. सुंदरशा गोलंदाजीचा नजारा पेश केला. तुला आवाज कमी कर. आदित्य एक नवा सितारा कुलस्वामिनी क्रिकेट संघ फरारे संघाकडून आपल्या आता पेश करताना 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र सुंदर चेंडू हाताळतोय. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय या ठिकाणी. अफलातून गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. बॅट निकाडा घेतली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे मात्र कोणती चूक नाही. परतावा लागेल राकेशला. बॅक टू प्रवीण. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. सुंदर चेंडू. काय चेंडू ठेवला. वाह. यॉर्कर लेवल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरण्यास समजलेला चेंडू जाऊन विसवला. बिंदू चेंडूची सांगता. पहिल्या 2 चेंडूवरती खराब कामगिरी केल्यानंतर मात्र 4 चेंडू सुरेख ठेवले. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समजलाय. धाव संख्या फक्त आणि फक्त 6 वरती विसावलेली. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल आदित्याची. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. तर पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा फक्त 6 धावा खर्च केला. 6 चेंडूमध्ये अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल. काल मला त्यांचा बर्थडे सुद्धा होता. तो स्टेटस झळकला होता काल. कारण सुरेख गोलंदाज म्हणून आम्हाला मिळालाय. तर खरोखरच त्याने सुरक्षित कामगिरी सुद्धा आज केली आहे. अफलातून गोलंदाजी आदित्य याची. आणि फरारे संघाचा एक नवीन तारा नक्कीच चमकावा. क्षेत्ररक्षण बदल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय संकेत. नॉन स्ट्राईकला जो उभा होता, जो एकी चेंडू खेळला नाही, तो प्रदीप मात्र आता स्ट्राईक वरती. मोठ्या फटक्यांच्या आत्ताशाबाजी करणारा प्रदीप आता स्ट्राईक वरती येईल. सामना करणारे संकेत याचा 21 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र
दोन्ही संघांचं पारडं तेवढंच जड आहे. कारण पाहायला गेलं तर पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला फक्त आदित्यने. महत्वपूर्ण गोलंदाजी आदित्यची राहिली. इथून मात्र कमबॅक करावा लागेल दोन्ही संघांना. गोलंदाजी मार्कवर संकेत, सामना करेल प्रदीप. संकेत गोलंदाजी मार्कवर. पांगरी गावचे सन्मान्य सुभाजी शेगवण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. गोलंदाजी मार्कवर संकेत. सुंदर चेंडू आल्या पहिल्या चेंडूचा समाचार घेतला. चेंडू पाठवलाय सीमा रेषेबार. येतोय प्रदीप ब्रँडेड खडखडीत षटकार. कामगिरीबद्दल आपण नक्कीच बॅटनी कडा घेते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रदीपच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच हा योगेश कैलासवासी योगेश पागण्याने बनवलेला जडणघडण केलेला हा सितारा आहे. पाहायला गेलं तर त्याची जेव्हा जेव्हा कामगिरी चांगली राहिली संघाला मात्र नक्कीच विजयाची नोंद केली आहे. आज सुद्धा पहिल्या चेंडू ते मोठा प्लार केला. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकला उभा होता. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला परंतु क्षेत्ररक्षक तिथे गडबड पाहतोय आपण. एक धावा कंप्लीट केली, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. लेग बायच्या रूपाने मित्रांनो 2 धावा कंप्लीट केल्या. कैलासवासी योगेश बागणे यांचं नाव सातत्यपूर्ण घेतलं जाईल कारण संघाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मुख्य वाटा होता. पाहिलं गेलं तर त्याने स्वतः हे बल्लेबाज तयार केलेले आहेत. मात्र आडव्या बॅटने केला, पुढे आला, स्टेप आउट झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट आणि एका धावावरती आता समाधान मानावं लागेल. सुंदर कमबॅक संकेतचं सुद्धा म्हणावं लागेल कारण संकेत सुद्धा फरारी संघाचा एक मोठा सितारा आहे. पाहिलं गेलं तर दोन्ही सितारे समोर समोर जेव्हा येतात तेव्हा नक्कीच एक मोठी लढत पाहायला मिळते. एका बाजूला संकेत आणि स्ट्राईकला आता मात्र पोहोचलाय स्वतः कर्णधार ऋषिकेश. आडव्या बॅटने खेळला परंतु संकेत त्या ठिकाणी होता. संचित त्या ठिकाणी होता. मित्रांनो पहा 2 धावा कंप्लीट केल्या. क्रिकेट असं आहे की एकाच संघामधून बाप आणि लेक दोन्ही या ठिकाणी खेळत आहेत. त्या ठिकाणी त्यांचे पप्पा मागे आहेत सुनील मोगरे आणि ते संचित होता. संचितला मात्र पप्पांसारखी कामगिरी करावी लागणार आहे. सुंदर चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय डीप मध्ये. चेंडू जाणे क्षेत्राचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय वन बम सी मा रेषेपार. येतोय चौकार आणि या ठिकाणी सामना मात्र जिंकलाय संघर्ष क्रिकेट संघ पांगर याने. सुशांतला मात्र पाणी घेऊन मागेच थांबायला लागेल. बाहेर आल्यावरती नक्कीच द्या. चौकाराने मात्र आपल्या विजयाची नोंद केली ऋषिकेशाने. सामना मात्र जिंकला. याच्यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत सह्याद्री उणवरे आणि डीके रायडर्स पोपळवणे संघ. चला डीके रायडर्स पोपळवणे संघ एका बाजूने आतमध्ये चला. डीके रायडर्स पोपळवणे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया सहकार्य करा आणि एका बाजूने आतमध्ये चला. तसेच